सो हाय, आज अचानक फिरायला जायचं ठरवलं. क्लायमेट पण खूप छान होतं. सो बघूया कुठे जातो तर, आणि व्लॉग पण बनवायचा मूड होता. कुठे चाललो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आम्ही सांगू. सो आमची फरारी येऊन राहिली आहे. सो बघा, भेटूया आपण आता अर्ध्या रोडने. पुणे म्हटलं की ट्रॅफिक हे आलंच. सो फायनली पोहोचलो आहे ट्रॅफिक पार करून राजमाता जिजाऊ गार्डनमध्ये. यालाच पिंपले गुरवसुद्धा म्हणतात आणि प्लस डायनासोर गार्डनसुद्धा म्हणतात. चला तर मग या गार्डनमध्ये काय खास आहे ते बघूया. लेट्स गो. हा डायनासोर स्टॅच्यू इतका मोठा आहे की फोटो काढायला खूप भारी वाटतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि समोर पण खूप मोठा स्टॅच्यू आहे. सो मस्त अशी झाडावर लायटिंग आणि सगळीकडे लायटिंग आहे. सो या गार्डनमध्ये येत असाल तर नक्की इव्हनिंग टाईमला या, म्हणजे भारी वाटेल. कधी कधी फक्त थोडा वेळ स्वतःसाठी हवा असतो आणि अशा जागी फिरायला आलं की मन खूप फ्रेश होतं. तुम्हाला काय वाटतं? या गार्डनमध्ये कचऱ्याची पेटीसुद्धा डायनासोरचीच आहे. ही एक खासियत. फॅमिलीसोबत, चिल्ड्रनसोबत, फ्रेंडसोबत, कुणासोबत पण आले तरी खूप छान जागा आहे, कारण की इथं चिल्ड्रन पार्कसुद्धा आहे आणि खूप खूप मोठा एरिया आहे हा. याचा टायमिंग रात्री 8पर्यंत बंद होतो. सो किती पण दूर असले तर इव्हनिंगपर्यंत यायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला असं छानपैकी एन्जॉय करता येईल. आणि इव्हनिंगमध्ये अशी लाईट्स राहिले तर फोटोशूट पण खूप मस्त होतं, भारी होतं. आणि या स्टॅच्यूची एक खासियत आहे की हे सगळे लोखंडाचे बनवलेले आहे आणि एवढे मोठे आहे की खूप जास्त. पुणेमध्ये आणि एवढी सुंदर जागा असेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. तुम्ही जर पुणेमध्ये असाल आणि तुम्हाला शांत टाईम हवा असेल तर या गार्डनला नक्की व्हिजिट करा. इथे एवढे सारे स्टॅच्यू आहेत की सगळ्यांची नावं विसरली. मतलब डायनासोरची अख्खी फॅमिली आहे इथे. सो तुम्ही बघू शकता. निवांत टाईम असेल तर कधी या गार्डनमध्ये आणि पूर्ण माहिती गोळा करा. पण फोटोशूटसाठी एकदम भारी प्लेस आहे. तिकीट पण खूप 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 सस्ता आहे. आणि इथल्या लायटिंग्स तर मन आकर्षित करून घेतात, एवढ्या भारी. सो मला जेवढं शक्य झालं तेवढं मी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला आहे, कारण की त्यानंतर मग टाईम आमचा झालेला होता. म्हणून तुम्ही शक्य असेल आणि पुण्यामध्ये असेल तर 4 वाजताच्या सुमारास किंवा 5 वाजताच्या सुमारास येण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला छानपैकी एक्सप्लोअर करता येणार आणि निवांत वेळ पण घालवता येणार, फोटोशूट पण करता येणार, कारण की हे गार्डन रात्री बरोबर 8 वाजता बंद होते याच्या सगळ्या लाईट्स. सो व्हिडिओ पूर्ण बघा, लास्टमध्ये तुम्हाला दिसेलच कशा बंद होतात तर लाईट्स. आणि इथे डायनासोरची फार मोठी स्लाईडसुद्धा आहे चिल्ड्रन लोकांसाठी, खूप मस्त आहे. तुम्ही पण घसरू शकता तिथे.
व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच माझे व्लॉग आवडत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी नक्की एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करेल. सो फायनली अशा लाईट्स बंद होऊन गेल्यानंतर